ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। काल उद्धव कुठून परत आले? इको नाही, हवा आहे बारीक. तुम्ही इको आणि व्हॉल्यूम मध्ये बघा कसं काय ते. इको कमी केला की व्हॉल्यूम कमी होतोय का? हरे कृष्ण. हा, इको कमी केला की व्हॉल्यूम कमी होतोय. एकच बटन कसं काय? वेगवेगळं बटन असतं. काय काय लिहिलंय वाचा. हरे कृष्ण. आता इको वाचतोय की? हरे कृष्ण. मे बी आज भगवान कृष्ण उपजा आणि अक्रूरकडे जाणार आहेत म्हणून इको येतोय. हरे कृष्ण. आता बरोबर, फक्त व्हॉल्यूम कमी करा. हरे कृष्ण. हरी बोल, हरी बोल. हरे कृष्ण. यस. PhD आणि LLB मिळून काम केलेलं. मोठे वकील आणि मोठे डॉक्टर. Some of them trying to solve a simple sound system. हरे कृष्ण. सो यस, काल कुठनं परत आले? भगवान श्रीकृष्ण नाही, कृष्ण नाही, उद्धव वृंदावनवरून. हा. सो त्याच्यात किती उद्धव अनेक महिने राहिले आपण असं ऐकलंय. सो फर्स्ट फ्यू डेज आपण ऐकलं. त्यानंतर काही महिने तरी ॲटलिस्ट भगवान संदीपनी मुनींकडे होते. त्यानंतर काही महिने उद्धव होते, तेव्हा भगवंत असे दररोज काही लोकांना भेटायचे, त्यांच्या राजकारभारात मदत करायचे. आणि अशा प्रकारे द्वारकेत त्यांचं आयुष्य, जसं आत्ता आपण इथे खास सांगितलं आचार्यांनी, भागवतामध्ये सांगितलं की ते उद्धव का नाही, उद्धवला घेऊन कुब्जाला आणि अक्रूरकडे गेले. सो लाईक दॅट त्यांचं आयुष्य असं राजकारभार, लोकांना भेटी गाठी, अशा त्यांचं दररोज मथुरेमध्ये आयुष्य जात होतं. आता काही महिने संदीप मुनींकडे जाऊन आले. पहिले काही दिवस आपल्या आई वडिलांबरोबरच राहिले, त्यांना वेळ देण्याकरता. 11 वर्ष आई बाबांपासून ते, म्हणजे वसुदेव देवकींपासून ते लांब होते. सो लाईक दॅट उद्धव अनेक महिन्यानंतर परत आल्यावर, सो वी कॅन से कृष्ण इज फुलफिलिंग हिज प्रॉमिस आफ्टर 2 years अप्रॉक्सिमेटली. पहिल्यांदा आले त्या पहिल्या दुसऱ्या दिवशीच त्यांनी वचन दिलं कुब्जाला आणि अक्रूरला. वाटतं कुब्जा वॉज ऑल्सो फर्स्ट डे. हा, फर्स्ट डे ना का? कुब्जा वॉज सेकंड डे. फर्स्ट डे. सेकंड डेला कोण होतं? कोण नाही ते. हा, सो हे सगळे धोबी वगैरे सगळे फर्स्ट डे, फुलवाले कुब्जा सगळे फर्स्ट डेला. आणि मग शेवटी त्यांनी तो धनुष्य तोडून आपले पॉवर दाखवून गेले परत. दुसऱ्या दिवशी म्हणतात की मी पॉवर दाखवले तरी कमसं काय चेंज करत नाहीये. ओके. सो पहिल्या दिवशीच त्यांनी वचन दिलं होतं अक्रूरला, कुब्जाला, की आम्ही येऊ घरी, पण आमची बाकीची काय थोडी जबाबदारी आहेत त्या संपल्यानंतर. सो बरे आपण हे शिकू शकतो कलियुगात, पण थोडं कठीण आहे की समटाइम्स वी प्रॉमिस समथिंग, भले त्याला पूर्ण करायला 2-4 वर्ष लागले काही कारणास्तव, तरी पण ते वचन आपलं, जसं आपण काल ऐकलं वसुदेवांनी वचन दिलं होतं की भगवान कृष्णाच्या जन्मावर की मी अनेक काही लाख गायी दान देईन. तर ते त्यांनी जवळजवळ 11 वर्षांनी पूर्ण केलं. कारण का 11 वर्षात कृष्ण ते जेलमध्ये होते ना बऱ्यापैकी. आणि त्या प्रकारे
सो इथे भगवंतांनी वचन दिलेले उद्धवला नाही, अक्रूरला आणि कुब्जाला. कुब्जाचं नाव त्रिवक्र आहे, भागवतामध्ये कुब्जा नाव कमी आहे, त्रिवक्र जास्त आहे. की मी येईन. सो उद्धव आले आणि उद्धवने रिपोर्ट दिला वृंदावनचा. सो एका ठिकाणी आपले आचार्य सांगतात की भगवंत रिपोर्ट का घेतात, कारण का भगवंताला सगळं माहिती वृंदावनला काय होतं त्या प्रकारे. सो भगवंत इथे एक मानवाचा रोल करत आहेत. तसं तर भगवंतांना रिपोर्टची गरज नाहीये, पण मानवाचा रोल करत आहे, तर भक्तांबरोबर आदान प्रदान होऊ शकतंय. म्हणून त्यांनी मेसेंजरला पाठवलं, आल्यावर रिपोर्ट घेतला. खरं तर त्यांना ते सगळं करायची गरज नाही, त्यांना ऑलरेडी माहिती आहे काय काय कुठे कुठे चालू आहे ते. सो आता हे पॉईंट्स काल झालेत, थोडे रिपीट होतात परत, पण मी नाही करणार. की कुब्जा ही कोण होती, तर एका प्रकारे भूदेवी होती. एका प्रकारे सत्यभामा ही भूदेवीच आहे, पण तिचा विस्तारित रूप होतं. एका प्रकारे ती शूर्पणखा, जी प्रभू रामांकडे कामभावनेनी. सो आपण काय ऐकलं की कुब्जा इनिशियली कामभावनेनीच भगवंताने गेल्या ह्याच्यात रामांकडे, आता कृष्णांकडे शारीरिक उपभोगाच्या भावनेनेच ती भगवंतांकडे आकर्षित झाली होती. पण भगवंतांचं नाव आहे अपापविद्धम, ईशोपनिषदमध्ये आलेलं आहे की भगवंत हे सगळ्यांना शुद्ध करू शकतात. आणि तिथे प्रोपाद किंवा आचार्य उदाहरण देतात की ज्या प्रकारे सूर्यदेव आहेत, सूर्यनारायण आहे, इथे काय इव्हन काय म्हणूया ना, मलमूत्राचे जरी घाण असेल तरी सूर्यदेव आपल्या प्रकाशाने त्याला वाळवून त्याला शुद्ध करू शकतात. पण त्या प्रोसेसमध्ये सूर्यदेव घाण होत नाही, ते त्यांच्या पोझिशनला, हायर पोझिशनला स्वच्छच आणि तेजस्वीच राहतात. पण तरी पण त्यांच्या प्रभावाने पृथ्वीवरचं मलमूत्र किंवा तत्सम काय गटारीतलं पाणी वगैरे असेल ते शुद्ध करायची त्यांच्यात कॅपॅसिटी आहे. तसंच भगवान श्रीकृष्ण हे कुब्जा भले कामुक भावनेने आली आणि वेगवेगळे फक्त वेगवेगळ्या भावनेने आलेले आहेत. आपल्याकरता कामुक भावना थोडी डिस्टर्बिंग वाटते, पण कामुक भावना काय, द्वेषी भावना काय, जसं शिशुपाल द्वेष भावनेने आले होते. ईर्षा भावना काय, किंवा पुतना वध करायच्या भावनेत आली होती. सो ते पण तिच्या गेल्या जन्मीची इच्छा होती, आपण ऐकलं. सो आपल्याला थोडीशी कामुक भावना ॲजिटेटिंग किंवा डिस्टर्बिंग वाटते किंवा ऑड वाटते, पण ह्या सगळ्या अनुकूल नाही, प्रतिकूल भावना. ते एक श्लोक आहे, अनुकूल नाही, कृष्णा अनुशीलनम. कृष्णाची भक्ती अनुकूल प्रकारे केली पाहिजे. पण काही लोकांनी अशा प्रतिकूल प्रकारे जरी केली, इथे आचार्य सांगतायत, मी न बघता पॉईंट जे आठवणी ते वरखाली करतो, नंतर जाईनच प्रमाणे आचार्य सांगतात की कुब्जाच्या माध्यमातून भगवंत काय शिकवत आहेत की आपण कसं वागलं नाही पाहिजे, कशा प्रकारे आपण भगवंतांना अप्रोच नाही झालो पाहिजे. तसंच अर्जुन पण सुरुवातीला गोंधळल्यावर युद्ध करत नाही असं म्हटलं होतं. तर प्रोपा सांगतात की त्याच्या माध्यमातून पण भगवंत शिकवतात की आपण कसं वागलो नाही पाहिजे. पण आचार्य पुढे हे पण सांगतात की हे सगळे भगवंतांचे भक्त किंवा भगवंतांशीच कनेक्टेड लीला असल्यामुळे भले ते बॅड एक्झाम्पल सेट करतायत आता, किंवा रॉंग एक्झाम्पल किंवा राईट एक्झाम्पल, पण कारण का हे भगवंतांशी कनेक्टेशन सगळं आहे, तर एंडमध्ये सगळंच छान होऊन जातं. अर्जुनने एका प्रकारे बॅड एक्झाम्पल सेट केलं, पण एंडमध्ये भगवद्गीता सांगण्यात आली. कुब्जा नाही गेला पाहिजे तशी भगवंतांकडे गेली त्या भावनेने, पण एंडमध्ये ती पण शुद्ध भक्त बनली भगवंतांच्या स्पर्शाने. सो या प्रकारे आचार्य सांगतात की हे बॅड एक्झाम्पल्स आहेत, रॉंग एक्झाम्पल्स आहेत, जसं आपण नाही केलं पाहिजे त्याची उदाहरणं आहेत. पण तरी पण भगवंत असल्यामुळे त्याचं एंडमध्ये ते छानच त्याचा एंड आहे. सो एनिवे, सो हे त्या पॉईंट्स आपण काल ऐकलेले आहेत. तर यस, जेव्हा पहिल्यांदा कुब्जा ती रस्त्यावर चालत होती काय घेऊन, चंदन पेस्ट मध्ये ऑइंटमेंट, वेगळ्या चंदन पेस्ट होती, पण त्यात वेगवेगळे कलरवाले होते. तो तशी ती चालत होती सुरुवातीला, आणि ती वक्र होती, कुब्ज होती, पण सुंदर होती. पण मग तिच्या मनात असा विचार होता, एक तरुण मुलगी आहे की अरे मी तर अशी आहे, मला तर कोण स्वीकारेल. दॅट वर थॉट्स क्रॉसिंग अ यंग गर्ल्स माइंड की किससे शादी होएगा, व्हाट एवर में, या मेरे को कौन एक्सेप्ट करेगा, मैं तो ऐसी हूँ. तर ह्या प्रकारचे विचार तिच्या मनात होते. आणि अचानक तेव्हा तिला रस्त्यावर समोर द मोस्ट ब्युटिफुल
श्याम सुंदर कृष्ण दिसले आणि ते मनात इच्छा आली, अरे अशा सुंदर कृष्णांशी माझा विवाह झाला, पण शी न्यू की शी इज कुब्ज, शी इज नॉट दॅट मॅचिंग. पण असं तिच्या मनात आला भगवान कृष्णांना पाहिल्यावर, कारण का अशा थॉट्समध्ये ती रस्त्यात चालत होती आणि भगवान कृष्णांना पाहिल्यावर असं विचार आलं की हा मला ह्यांच्याशी विवाह करायला, ह्यांच्याबरोबर संग करायला आवडेल. आणि त्या भावनेत ती गेली होती भगवंतांकडे. सो तर आता भगवंतांनाही माहिती आहे, आपल्याला वाटेल की भगवंत तिचा उपभोग घ्यायला गेले, पण नाही. भगवंतांना माहिती आहे की ही आपल्याकडे काम भावनेने आली होती, त्याला 2 वर्ष पण झाले त्याला. असं नाही की तुरंत नेक्स्ट डे चले गेले. 2 वर्ष लगभग त्याच्यामध्ये भगवंतांचा टाइम गेला होता, मोठी 1-2 महिने कमी जास्त असतील. आता भगवंतांनी म्हटलं की हिला आपण हिची इच्छा पण पूर्ण करू आणि त्याच्या माध्यमातनं तिची जे काम, क्रोध, लोभ, मोह त्याच्या चेतनेमध्ये आहे, त्याच्यातनं तिला फ्री किंवा मुक्त करून टाकू. तर अशा प्रकारे कुब्जाकडे जाताना भगवंतांनी तरी पण आपल्या बरोबर कोणाला घेतलं? उद्धवला. उद्धव इज लाईक त्यांचा चुलत भाऊ, मे बी लिटिल छोटा चुलत भाऊ. पण बलरामजींना नाही घेतलं तेव्हा. बलरामजी मोठे भाऊ आहेत, इज लाईक अ फादर फिगर. ते कुब्जाकडे भौतिकदृष्ट्या शारीरिक उपभोग केला जात आहे. सो मोठा भाऊ के सामने थोडासा गडबड आहे. सो बलरामजी इज लाईक फादर फिगर. सो उद्धव इज ऑल्सो व्हेरी सिनियर पर्सन. मथुरामध्ये उद्धव पण म्हणतो, पण ही खूप सिनियर पोझिशनला आहेत उद्धव, पण भगवंतांसाठी ते आपले छोटे चुलत भाऊ आहेत. तो ते घेऊन गेले आणि त्यांचे काय म्हणूया असिस्टंट आहेत, त्यांना उपदेश नाही काय म्हणूया सजेशन देणारे आहेत, मिनिस्टर सारखे. आणि मग आता कृष्णांनी ठरवलं की तिला कुब्जाला काय करूया, तिच्या भौतिक इच्छाही पूर्ण करूया आणि तिचं भौतिक अस्तित्वही संपून टाकू. म्हणजे मारून नाही टाकायचंय, पण जे भौतिक बद्ध अवस्था आहे तिची, कंडिशन नेचर. तर कंतरी म्हटलं प्रभूजी ते गेले. म्हटलं बाबा काय गेले एवढ्यात कशाला घालत? ते गेले. म्हटलं काय असे गेले का? ते असे नाही गेले, असे गेले. म्हटलं ठीक आहे. सो भौतिक अस्तित्व संपून टाकू मतलब मारने का नहीं है, पर उसका जो भौतिक बद्ध आहे, भौतिकरित्या ती बद्ध आहे भौतिक जगतात, तेही संपू. भगवंतांनी असा विचार केला आणि भगवंत शेवटी उद्धवला घेऊन कुब्जाकडे गेले. आई डोंट नो, 2 वर्षांनी देखो ये भी है. अभी आजकल ना काम भावना ये करियो में तो सब गड़बड़ है. बोलना नहीं चाहिए, मेरे मन में विचार आ गए, बोल रहा हूँ, सिलेबस में नहीं है. भौतिक दुनिया में क्यों मैं बोल रहा हूँ, क्योंकि 2 साल तक काम भावना मेंटेन रखना कलियुग में मुश्किल है. उसमें एक्चुअली फिर एक डेडिकेटेड प्रेम का भी अंश है. जो काम भावना होती है वो कुछ, आणि आजकाल तर बाप रे, म्हणजे आय नो मेनी फ्यू एक्झाम्पल्स, नॉट मेनी फ्यू. माझ्याशी लग्न कर तर नवरा, नाहीतर तुला फाशीवरच चढवते. असे लोक वागतायत. आणि पुरुष पण बायकांबद्दल, मी आता बाईचं उदाहरण दिलं, पण नथिंग लाईक दॅट, की म्हणजे मी म्हणत नाही मला ह्याच्याशीच लग्न करायचंय, आणि तो नाही म्हटला तर त्याला 20 वर्ष जेलमध्ये पाठवलं पाहिजे. तर तुम्हाला कोणसा प्रेम आहे भाई? जस्ट बिकॉज तो तुम्हाला असे लग्न, म्हणजे तुम्ही दुःखी व्हा, अनहॅप्पी व्हा, हे पर्यंत ठीक आहे की तुम्हाला त्याचे लग्न करायचं, तुम्ही तो नाही म्हटलं तर दुःखी झाले, ओके, ते समजू शकतो. पण त्याच्या बदल्यात त्याला फाशीला चढवा, त्याला जेलमध्ये पाठवून द्या. व्हॉट म्हणजे आता हे कसं प्रेम असू शकतं का खरोखर? आप लोग सब गृहस्थ, आय डोंट नो. मतलब और फिर वो शायद मतलब असं तुम्ही त्याच्याशी लग्न जरी झालं असतं अशा मुलाशी, तर लग्नानंतर पण किती दिवस चाललं असतं असं लग्न, हे थोडंसं मला डाऊटफुल वाटतंय. काय सी आई अंडरस्टैंड, सामने वाले ने ना बोला, वो इमोशनल अटैचमेंट होता है, जो भी है, तो थोड़ा सा दुख तो लगेगा. उसमें कोई प्रॉब्लम नहीं है, पर डायरेक्ट उसको मारने की तैयारी, तो ये थोड़ा सा मेरे को समझ में नहीं आ रहा है. अच्छी बात है. या असुरी वृत्ती होगी थोडक्यात. रावण ते म्हणते, इवन शूर्पणखा, ये असुरी वृत्ती है. मतलब प्रेम है, आकर्षण है, वहां तक ठीक है. शरीर है, बद्ध अवस्था है, काम क्रोध लोभ मोह मत्सर, इसलिए तो हम भौतिक शरीर में है, वो ठीक है. और सामने वाले ना बोला तो ऐसे नहीं कि हरी बोल थैंक यू, ऐसे भी नहीं होगा, वो ठीक है, कुछ मन में बुरा लगेगा.
वो भी ठीक है, पर बुरा लगेगा तो सीधा उसको मारने को ही निकल गए। ये कलयुग में बहुत चल रहा है आजकल। लड़को लड़की में कभी लड़का लड़की को खाली ये वो क्या असलम और हंसी असं नहीं, इवन बाकी लोग में भी उसमें वो लोग मारते हैं, मतलब वो लोग तो मारते ही हैं, पर उसमें ऐसे नहीं, बाकी जगह पे भी। आई हैव सीन एटलीस्ट फ्यू केसेस अराउंड मी। सो इतना प्रेम और इतना द्वेष, वो दोनों होता है कि नहीं, डाउटफुल है मेरे को कि दोनों वो खुद का ही डिस्टर्बन्स है, खुद का ही एजिटेशन है। सो एनिवे, सो मैं कुब्जात मला आता बोलता बोलता हा पॉईंट आता मी विचार केला, पण हा आवडला पॉईंट की भले ती काम भावनेने गेली एक्सेट्रा एक्सेट्रा, पण 2 वर्ष एखाद्या मुलाच्या प्रती किंवा मुलीच्या प्रती 2 वर्ष काय कनेक्शन नाही, काही संबंध नाही, तेव्हा मोबाईल स्टेटस वगैरे काही नाही, तरी 2 वर्ष काम, भले काम भावना है, शुद्ध भक्ति नहीं है, भले काम भावना है, फिर 2 वर्ष काम भावना मेंटेन करना भी थोड़ा मुश्किल लग रहा है मेरे को, मालूम नहीं, मेरे को समझ नहीं आती, अच्छी बात है। 2 वर्ष काम भावना, तेजस्वी बरोबर आहे का माझं अनालिसिस की 2 वर्ष काम भावना मेंटेन करणं थोडंसं 2 मिनिट मुश्किल काम भावना ठीक है, सो इट्स डिफिकल्ट, बट शी डिड कुब्जा ने मेंटेन किया, मतलब एक्चुअली वो टोटली भगवान की तरफ आकर्षित हुए थे। इसका एक कारण हो सकता है कि भगवान उतने सुंदर हैं, भगवान वो अट्रैक्टिव है, वो भी एक कारण हो सकता है, पर भगवान उतने सुंदर तो बहुत लोग के लिए थे ना, तो कुब्जा का भी थोड़ा रोल है। इतने सारे लोग थे जो सुंदर भगवान को देख रहे थे, पर भगवान की तरफ शरणागति नहीं गए, कोई भी भावना में, काम हो या कोई भी भावना में नहीं गए ना, तो कुब्जा का भी थोड़ा सा पॉजिटिव कुछ पॉइंट है एटलीस्ट। हाँ, ये है कि अट्रैक्ट तो होती है, पर एटलीस्ट भगवान की तरफ अट्रैक्ट होती है। हाँ, ये उसका पॉजिटिव पॉइंट है। और जब भगवान की तरफ अट्रैक्ट होते हैं काम भावना में, तो शायद उसमें थोड़ा स्टेडीनेस हो सकता है। ये सब मेरा स्पेकुलेटिव एनालिसिस चल रहा है सर, ये सब सिलेबस के बाहर का है। नहीं तो भौतिक शरीर की तरफ हम काम भावना से अटैक होंगे तो मेरे को नहीं लगता कोई ऐसे 2 साल तक मेंटेन कर पाएगा। सो एनीवे, सो हम आगे बढ़ते हैं। सो कुब्जा आपल्या घरात बसली होती आणि त्यांनी पाहिलं की भगवंत आता येत आहेत उद्धववरून, लगेच ती उठली, तयार झाली, त्यांच्या स्वागताकरता काय हार, स्प्रे म्हणजे काय सेंट आणि हे सब जो भी अरेंज करणार किया आणलं, भगवंतांना छान बसायला एक काय म्हणूया पलंग टाईप दिलं, सोफा किंवा जे काय, आणि उद्धवना पण दिलं, कारण की तिला माहिती आहे उद्धव पण एक रिस्पेक्टेबल व्यक्ती आहेत, भले ते भगवंतांच्या बरोबर जोडी झालेत, पण उद्धवनी ती पोझिशन घेतली नाही, ते जमिनीवरच बसले खाली। उद्धव सॅट डाऊन, आणि कुब्जाला माहिती आहे की आपण काय प्रपोजल केलं होतं, भगवंत का आले, काय प्रपोजल होतं की आय वॉन्ट टू एन्जॉय विथ यू, हे प्रपोजल होतं, आणि भगवंतांनी पण तेच पूर्ण करायला असं वचन दिलं होतं, आणि तिला कळलं की आता भगवंत आपले वचन पूर्ण करायला आले आहेत। सो ही 2 साल वचन की वाद बघणं हे सगळं कलियुगातलं थोडासा, कलियुग में बहुत, हा इथे एक ठिकाणी येत आहे, कलियुग मध्ये लोकांचा पेशन्स खूप कमी आहे, 2 वर्ष वाट कोण बघणार नाही, आणि मला हो नाही म्हटले तर मारायलाच चालू होणार। सो हे सब कलियुग में काय म्हणतात त्याला बायपोलर, जो मनोशास्त्रामध्ये हा एक रोग आहे ऍक्च्युली, बायपोलर मतलब एक तो ए साइड नहीं तो वो साइड, बीच में काही नाही, तो पेंडुलम असतो ना, एक तर माझा नाहीतर नरकातला। सो असं हे बायपोलर आहे कलियुगमध्ये, बट स्टील। आणि कृष्ण पण आले आणि आरामात त्या बेडवर बसले, खूप आत गेली, आंघोळ बिंघोळ केलं, आणि जे काय डेकोरेशन, हार, सेंट, हा जे काय शी वॉज गेटिंग रेडी, एक्सपेक्टिंग एक्सचेंज, लव्हिंग एक्सचेंज विथ कृष्ण, आणि ती आली, देन कृष्णा पुल्ड हर, अँड ॲज सून ॲज कृष्णा टच हर, शी हॅड दॅट डिझायर्स, पण जसं भगवंताने तिला स्पर्श केला, तिच्या मनातले सगळ्या इच्छा पूर्ण करून गेल्या, सॉरी भौतिक इच्छा निघून गेल्या, पण ऍटलिस्ट जेवढा काही स्पर्श झाला भगवंताचा त्याच्यातच ती खूप आनंदी आणि संतुष्ट होती। आणि सटनली मग तिने नंतर भगवंतांना काय सेवेच्या रूपात प्रसाद वगैरे दिला, आणि इथे सांगितलंय ओके हां हळूहळू प्युरिफाय होत होती, तर तिची आता तिची एक इच्छा होती, आणि इथे सांगितलं आचार्य अनफॉर्च्युनेट म्हणजे काय म्हणजे दुर्भाग्यशाली कुब्जाची ती इच्छा पूर्ण केली नाही। आता ती शुद्ध झाली पण काही इच्छा पण होती,
तिची इच्छा अशी होती की भगवंत तुम्ही आलेला आहात, फॉर इट वॉज नॉट भगवंत, फॉर इट वॉज अ ब्युटिफुल यंग बॉय, सुंदर तरुण मुलगा. ते म्हणते तुम्ही आता आलेले आहात तर तुम्ही काय करा, कायमचं तिथे थांबा. अशी तिची इच्छा होती आणि तशी इच्छा भगवंतांनी पूर्ण केली नाही. ते एक दिवस आले, थोडीफार इच्छा पूर्ण केली आणि तिचं शुद्धीकरण केलं आणि प्रसाद खाल्ला वगैरे, सेवा घेतली, सेवा स्वीकारली आणि तिकडनं ते त्या दिवशी निघून गेले. सो दॅट वे हिला इथे बघा, इथे म्हटलंय, आता आपण काल परवा ऐकलं बरेच लेक्चर्समध्ये की कोणी कोणी काय काय मागितलं भगवंतांना, शुद्ध भक्ती मागितली. ते एका श्लोकात 3 वस्तू कोणी मागितल्या काल का परवा पण ऐकलं? सुधा ब्राह्मण, सुधा फुलवाला, थँक्यू. दामोदर आणि कृष्ण पण आमचे कॉलेजपासून टॉपर आहेत तर त्यांना लक्षात येतं सगळं, आम्हाला आम्हीच विसरून जातो, टीचर विसरून जातात, लक्षात आहे. सो एनिवे येस, सुदामा फुलदादांनी मागितलं भगवंत पाहिजेत, भक्त पाहिजेत आणि सेवा पण पाहिजे. अजून काय? येस. तो एनिवे, सो इथे कुब्जानी काय मागितलं, बिकॉज शी वॉज कंटॅमिनेटेड. म्हणजे आपण पण आहोत, पण आपण आता चर्चा करतोय, तिला कोण म्हणणार. सो म्हणजे कधी कधी सांभाळलं पाहिजे आपण, शी वॉज कंटॅमिनेटेड म्हणतो जसं की वी आर नॉट कंटॅमिनेटेड. सो वी हॅव टू बी केअरफुल. त्याचा सटल असा होऊ शकतोय. तर आपण चर्चा करतोय कृष्णीला म्हणून त्याच्यात शी वॉज कंटॅमिनेटेड. म्हणून तिची इच्छा होती की मला शरीराचा उपभोग घेत या सुंदर मुलांनी माझ्याकडे कायमचं राहावं. पण भगवंत म्हटले नाही, काय म्हटले नाहीत, पण त्यांनी ती इच्छा पूर्ण केली नाही. पण त्यांचा जे उद्देश होता की हिला भौतिक आसक्तीतनं, भौतिक बंधनातनं मुक्त करावं, ते त्यांनी केलं. आणि भगवंत तिकडनं तिची सेवा स्वीकारल्यावर बाहेर पडले. येस प्रभूजी, तिला माहित नव्हतं की भगवंत, कारण की भगवंत आले, त्यांनी एवढं चाणूनुष्कीला मारलं, कंसाला मारलं आणि 2 वर्षांपर्यंत त्या सगळ्यांना माहित झालं असतं की ते भगवंत, सगळ्यांना माहित होतंच. पण देन अट्रॅक्शन इज अट्रॅक्शन. दॅट इज ओव्हर एव्हरीथिंग. दॅट इज ओव्हर लॉजिक, ओव्हर इन्फॉर्मेशन, ओव्हर नॉलेज. सगळ्यांना माहिती आहे भौतिक जग दुःखदायी आहे, तरी म्हणून आपण खातो ना, पिझ्झा खाता ना, दुःख तो आने वाला है कि नहीं खाते? यही संस्पर्श भोगा इतना सुना है, फिर भी भोग करते हैं ना. क्योंकि बरोबर म्हणतात, आय लाईक इट म्हटलं की काय बोलता येत नाही त्याच्या पुढे, त्यामुळे काय बोलता येत नाही. सो इन्फॉर्मेशन ती जेव्हा अट्रॅक्ट झालेली तेव्हा तिला माहित नव्हतं ना की ते भगवंत आहे. आधी माहित नव्हतं, नंतर होतं. तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, पण तरी आपण काय तसं आपण वागत नाही ना तसं. तुला माहिती आहे ना की एवढं सगळं काय खाल्ल्यावर त्रास होणार आहे, पण खातो ना. आय लाईक इट, आई लाइक इट. सो हम लोग खाने का बात कर रहे हैं, उसका उपभोग का बात है. सो एकदा भौतिक एन्जॉयमेंटचा मूड आला की नॉलेज उडून जातोय. सो एवढं आपण ऐकलंय काय भगवंतांना मागितलं पाहिजे. पण नंतर जाऊन काय म्हणतो, सॉरी आता मेरे को भगवान का नाम क्या है, राधा वृंदावन चंद्र, तिथले ते ओके एनव्हीसीने काय कॅम्पमध्ये. राधा वृंदावनचं काय प्रार्थना केली यांच्यावर, भगवंत आम्हाला एक छान बायको दे किंवा जे काय असेल. यहाँ पे इतना सुनता है क्या मांगने के है, इतना नॉलेज है, फिर वहाँ पे जाने के बाद हरि बोल. सो ये तो कंडीशन स्वभाव है, ये तो बद्ध स्वभाव है. खाली हमारे सामने भगवान श्री कृष्ण एक्चुअली सामने है वैसे भी वृंदावन के रूप में. वहाँ पे वो हिलणारे डुलणारे भगवंत होते, इथे विग्रहाच्या रूपात आहेत, पण आहेत. सो दैट्स वाई यू अंडरस्टैंड द पावर ऑफ माया. खाली भगवान सामने है इसलिए माया काम, तो कम से कम ऊपर माया काम किया, मतलब सब इतने लोगों के ऊपर माया काम कर रही है ना. सो भगवान सामने है इज नॉट इम्पॉर्टेंट, आपकी भावना क्या है, दैट इज इम्पॉर्टंट. सो कुब्जात तील कृष्णाने येऊन कृपा केली आणि तिला शुद्ध केलं, तो पण तिच्या मनात उपभोगाची भावना होती, सिम्पल क्लिअर. आणि भगवंत येऊन ती जाणार नाहीये. आणि आपण 2-3दा ऐकलं आणि आज पण ते ऐकणार आहोत. काल ते 2 उदाहरणं घेतली, आज 3रं येणार आहे, पण ते वाटतं दुपारच्या क्लासला आहे, दुपारच्या म्हणजे नेक्स्ट क्लासला येणार आहे. किसका अजामिल का और किसका एग्जाम्पल सुना हमने कल,
वो भगवान के दर्शन के बाद भी उनको साधना भक्ति करें, नारद मुनि का, हाँ. तो ये भी एक क्वेश्चन आहे की भगवंत दिसले तरी पण त्यांना भक्तीत पूर्ण करायला का साधना करावी लागली. आज भी आएगा, अभी मैं बोल देता हूँ एग्जाम्पल. मुच्च कुंड, वो दोपहर को आने वाले, सो वो अच्छा पॉइंट है, उसको डिटेल तभी दूंगा. पर मुच्च कुंडला पण भगवंत दर्शन झालं तर का झालं, काय झालं ना. पण भगवंत सांगतात यू स्टिल हैव टू परफॉर्म साधना भक्ति, थोड़ा बहुत तुम्हारा कंटिन्यूएशन बाकी है. हाँ, तो भगवान का दिखना बहुत अच्छी बात है, पर फाइनल क्रिटिकल हमको भक्ति में खुद को प्रगति करना है आवश्यक है. सो यस, भगवान का दिखना. सो 3 एग्जाम्पल झाले. मुच्च कुंडले भगवंत सांगतात की तेरे को थोड़ा है, कृपा है, दुनिया में तू घूम फ्रीली, नो लिमिटेशंस इन दैट वे, पर अभी तक कंटामिनेशन बाकी है भगवान को देखने के बाद भी. सो एक इंपॉर्टेंट पॉइंट हम दोपहर को लेंगे. सो यहाँ एनीवे आणि ही लीला केल्यावर त्रिवक्रावर कृपा केल्यानंतर भगवंत तिला नमस्कार करतात. कुब्जालाच भगवंत नमस्कार करतात, म्हणजे आदराने. आणि ते आणि उद्धव परत आपल्या महालामध्ये परत येतात. तो यहाँ एक पॉइंट है बैड एग्जाम्पल का, वो तो मैंने स्टार्टिंग में ऑलरेडी बोल दिया. आणि आता कृष्णांनी दुसरी प्रॉमिस केली होती कोणाला, अक्रूरला. त्यांच्याकडे भगवंत जातात. अक्रूरकडे जाताना मात्र मला वाटतं तिथे पण बलरामजी, तिथे बलरामजीला घेऊन जातात. अक्रूरकडे जाताना कृष्ण, बलराम आणि उद्धव पण. उद्धव इज फेमस. उद्धव डे 1 से हमेशा भगवान के साथ परचेजेस था द्वारका में भी. जहाँ भगवान वहाँ उद्धव, एक्सेप्ट इन फ्यू केसेस, पर अदरवाइज जहाँ भगवान वहाँ उद्धव, ये इक्वेशन था. सो उद्धव नहीं ऐसे नहीं, बलराम जी नहीं ऐसे हो सकते, पर उद्धव नहीं ऐसे लगभग ना के बराबर. तो वो कुब्जा के घर जाते समय भी लेके गए ना. वो तो बहुत प्राइवेट अफेयर था कुब्जा के घर में, फिर भी भगवान उद्धव को लेके गए. और उद्धव का भी कैपेसिटी था. कृष्ण के महल में उनके रूम में बलराम जी नहीं घुस सकते, पर उद्धव घुस सकते. तो उद्धव कहीं पे भी फ्री फॉर ऑल, उसको कोई वीसा परमिट नहीं था. वो कृष्ण के कोई भी रूम में घुस सकता. बलराम जी क्यों नहीं जा सकते? जैसे आप तेजस के रूम में नहीं जा सकते वैसे. एनीवे, सो बलराम जी को नो वन कुड, एक्चुअली नो वन कुड, नॉट ओनली बलराम जी भी नहीं जा सकते. हाँ, बाकी कोई भी नहीं. तो लाइक दैट. एनीवे, यू नो द आन्सर. सो लेट्स मूव अहेड. आणि अक्रूरलाही खूप खुश झालं. अक्रूरनी पण पाहिलं, अरे कृष्ण, बलराम. हा, अक्रूरला प्रॉमिस असा, अक्रूरने बोलवलं होतं भगवंतांना की तुम्ही या, मोठ्या भावाला घेऊन या. ब्रजवासी लोकांना, ब्रजवासी मिस झाले. कुब्जाने कोणाला, तो भी आहे की कुब्जाने फक्त कृष्णांना बोलवलं होतं, पण तरी भगवंत उद्धवला घेऊन गेले. कुब्जाने फक्त कृष्णांना बोलवलं होतं. सो वो भी फर्क है. और अक्रूर ने कृष्ण बलराम को तो स्पेसिफिकली दोनों को बुलाया ही था, प्लस ब्रजवासी को भी बुलाया था. तो यहाँ पे उद्धव को लेके गए. तो अक्रूर उभा राहिला, खूप आनंदात झाला, सगळ्या घरच्यांना बोलवलं. अरे काय तोची दिवाळी, दसरा, आज चला चला या सगळ्यांनी या, भगवान कृष्ण आपल्याकडे आलेले आहेत. अक्रूर को भी मालूम तो सबको हो गया था. पर आणि लगेच एक मिनिट, सगळ्या नातेवाईकांना बोलवलं, घरच्या सगळ्या मंडळींना बोलवलं, आणि भगवंताचं स्वागत करायला या. आणि अक्रूरने गेले आणि त्यांना स्वागत करून त्यांनी जोरात भगवंतांना आलिंगन दिलं. कारण का अक्रूर वॉज दैट वे सीनियर इन रिलेशनशिप्स. काका का मामा, थोड़ा सा गड़बड़ हो गया, पर वो था. अक्रूर वॉज दैट वे सीनियर इन रिलेशनशिप्स. उद्धव वॉज चुलत भाऊ, नॉट सीनियर, ही वॉज लाईक इक्वल. बलरामजी वॉज दॅट वे मोठा भाऊ, पण शेवटी भाऊच. पण अक्रूर वॉज द अप जनरेशन. सो लाईक दॅट. ॲक्च्युली अक्रूर कुंती कोण होती, बुवा ना. हां, मग अक्रूर आणि कुंती भाऊ म्हणजे मग मामा ना. नाही, आत्याचा भाऊ हा आत्याच्या नवऱ्याला काका म्हणतो रे, वडिलांच्या भावाला काका म्हणतो.
हा वडिलांचा भाऊ हा त्याचा भाऊ काका हा सॉरी हे हमारे आई काय गेट गोल्ड मेडलिस्ट आहे वडिलांचाच भाऊ तो आत्याचा भाऊ बरोबर सो एनिवे सो दोन लाईक काका अक्रूरच लाईक काका म्हणजे वसुदेवांचे भाऊ होते बरोबर आणि कुंतीचे पण भाऊ होते कारण का कुंती आत्या टाईप आहे तर त्या प्रकारे येस हरी बोल थँक्यू बरेच प्रश्नांचे उलगडा होत आहे एक प्रश्न पाहिजे तर तुम्ही त्यांना विचारा बलरामजी का जाऊ शकत नव्हते तर त्याचं उत्तर ते देतील सो एनिवे हरे कृष्णा मी दारू बंद करून घेऊया येणारे आपले असतील तर दारू येतील सो अक्रूर उभे राहिले स्वागत केलं आणि मिठी मारली की काय आपले पुतणे आले एका प्रकारे बरोबर ना काका पुतणे आले मामा तर कम्स होता हा बरोबर कम्स के साइड में नाही मॅटर्नल नाही पॅटर्नल साइड में वडिलांच्या साईडचे नातेवाईक सो आणि अक्रूरनी पण नमस्कार केला कारण का माहिती आहे भले मी काका आहे पण हे भगवंत आहेत आता इथे काय आहे जीव गोस्वामी सांगतात की कृष्ण बलराम अक्रूरकडे फ्रेंडली ॲटिट्यूडनी गेले होते तर सुरुवातीला अक्रूर फ्रेंडली ॲटिट्यूडनी वागले सुरुवातीला पण नंतर ते भगवंतांच्या भक्ती म्हणजे भगवंत महान आहेत आणि मी त्यांचा भक्त आहे या ॲटिट्यूड त्यांना तो स्वीकारून घेतला तो सुरुवातीला त्यांनी आलिंगन दिलं दॅट वॉज एक्सचेंजिंग फ्रेंडली ॲटिट्यूड आणि नंतर मात्र त्यांनी नमस्कार करून खाली बसले वगैरे त्यांचं स्वागत करताना सो त्यानंतर त्यांनी भगवंतांचे चरण धुतले सो काकांनी पुतळ्याचे चरण धुतले हे तसं त्याही पोझिशनला होत नाही फ्रेंडली लेवललाही होत नाही पण त्यांनी भक्त म्हणून एक नम्र मूड स्वीकारला आणि म्हणून त्यांनी कृष्ण बलरामजींचे चरण धुतले आणि ते पाणी घेऊन आपल्या घरातल्या सगळ्यांवर शिंपडलं आणि भगवंतांचे मग चरण मालिश करायला चालू घेतले आपल्या मांडीवर घेऊन खाली लाईक वर बसले खाली बसून आपल्या मांडीवर घेऊन अक्रूर स्टार्टेड मॅसेजिंग लॉर्ड्स लोटस फीट आणि खूप नम्र केले आणि कृष्ण बलरामला म्हणतात की आमचं हे भाग्य आहे की तुम्ही इथे आला दुष्ट कंसाला मारलं सगळ्या भोज अंध कृष्णी येलुगुळ्यातल्या लोकांना कष्टापासून भीतीपासून मुक्त केलं तुम्हीच खरं म्हणतायत अक्रूर तुम्ही सगळे आता बघा प्रत्येक ठिकाणी हेच पाहतो सेंटिमेंट अँड फिलॉसॉफी आता नमस्कार करणे पाय धुणे हे काय झालं पायाला मालिश करणे हे काय झालं हा भावना पण त्याचबरोबर आता प्रार्थना आहेत त्या फिलोसॉफिकल है सो ये हम देखते हैं हर एक भक्त के जीवन में क्लियरली हम ये देख रहे हैं कोई भी भक्त हमको प्योर सेंटिमेंट वाला नहीं दिखाई दे रहा है अभी कुंती महारानी यहाँ पे सिलेबस में नहीं है पर कुंती महारानी प्रार्थना करती है बहुत भावनात्मक प्रार्थना करती है पर वही उसमें आधे श्लोक बहुत हाई लेवल के तत्वज्ञान वाले भी है और आधे श्लोक मोटा मोटी आधे दो चार इधर उधर रहेगा कसे आहेत सेंटिमेंटल मध्ये पण आहे की तुम्ही थांबा इथे हे कशी झाली हे सेंटिमेंटची झाली भावनात्मक झालं त्याचबरोबर भगवंत कोण आहेत एकदम डिटेल तत्वामध्ये पण ते सांगते जे ऋषीमुनी लोक सांगतील तसं तो यू कैन सी यहाँ पे भी अक्रूर भावना में उन्होंने पाय धोए नमस्कार किया मांडीवर त्याचे पाय घेऊन मालिश केलं वगैरे पण आता ते सांगतायत भगवंता एक मिनिट काय सांगतायत तत्वज्ञान थोडंसं व्हावं लागेल म्हणतायत ह्या सगळ्या भौतिक जगताच्या भौतिक मॅटरच्या उगमस्थान सोर्स तुम्ही आहात पण त्यात तरी पण या भौतिक जगताच्या प्रभावाखाली थोडं पण तुम्ही नाही आहात तुम्ही याचा सोर्स आहात बट यू आर नॉट अफेक्टेड बाय इट आणि ते म्हणतायत तुम्ही हे जग निर्माण करता तुम्हीच क्रिएट केलंय पण तुम्हीच त्याच्यामध्ये अनेक रूपांमध्ये प्रवेश पण करता ॲज व्हेरियस अवतारच थोडंसं मला हे पाहावं लागेल त्यांचे फिलॉसॉफिकल पॉईंट्स केला म्हणतात मग भगवंतांना समजायचं कसं तर तुम्हाला समजायचं असेल तर आपल्याला आधी तुमच्याबद्दल ऐकावं लागेल हे अक्रूर प्रार्थना करा हे मैं जो बोल रहा हूं भगवंत आले तर अक्रूर त्यांना आता फिलॉसॉफिकल प्रार्थना करतात भावनात्मक सेवा झाली आणि आता फिलॉसॉफिकल की तुम्हाला समजायचं असेल या भौतिक जगतातल्या लोकांना तर आधी त्यांना तुमच्याबद्दल ऐकावं लागेल आणि त्यानंतर मग तुमचा प्रत्यक्ष अवगमन धर्मम
सुसुखम कर्तुम अव्ययम। तो जो प्रत्यक्ष अनुभव है, पहले आप सुनो, फिर कल हमने बोला कि कैसे हर एक स्थिति आपके लाइफ में काय एकदम सुपर डुपर काय है, अनुकूल है, वो आपको समझो, और फिर उसके बाद आपको भगवान का डायरेक्ट अनुभव भी आ जाएगा। पर बोला डायरेक्ट अनुभव आया तो भी आपकी जो खुद को भक्ति में मेहनत करनी है वो बचती नहीं है। हमने 2 एग्जाम्पल कल सुने, आज दोपहर को नहीं, नेक्स्ट सेशन में मुच्चकुंड का एग्जाम्पल सुनेंगे। तर तुम्हाला जी भक्ती करायची ती वाचणार नाहीये, भगवंतांचं दर्शन झालं तरी और उसमें माफी नाही आहे। यस, आणि म्हणतायत तुम्ही काय करताय, तुम्ही रजोगुणाने निर्मिती करता आणि तमोगुणाने ऱ्हास करता, पण तुम्ही या 3 गुणांनी प्रभावित नाही आहेत। अशा प्रकारे ते प्रार्थना करतायत। म्हणतायत तुम्हीच सर्व ज्ञानाचे स्रोत आहात, त्यामुळे तुम्हाला कोणी भ्रमात टाकू शकत नाही। आपण सगळे किंवा भौतिक जीवात्मे सगळे ते भ्रमात पडू शकतात, पण भगवंत तुम्हाला कोणी भ्रमामध्ये टाकू शकत नाही। आणि म्हणतायत की तुम्ही परत परत अवतार घेता अनेकदा, आणि यावेळी तुम्ही अवतार घेतलाय वसुदेवाचा पुत्र म्हणून, आणि तुमचा एकच उद्देश आहे की हा पृथ्वीचा जो भार आहे, अनेक असुरी सैन्य जमा झाले आहेत पृथ्वीवर, तर त्यांचा ऱ्हास करणे। आपले श्रीधर स्वामी एक्सप्लेन करतात की अक्रूरच्या मनात भावना अशी आहे, खरोखर तोची दिवाळी दशासारखा। म्हणतात माझं आज जे घर आहे, महाल, अक्रूरचं घर मतलब मोठा, अक्रूरचा सिनियर पोझिशन, मोठा महाल, माझं महाल आहे, आज ते हिमालयातल्या गुफांपेक्षा, योगी ऋषी राहतात त्या वनांपेक्षा, म्हणजे नैमिषारण्य वगैरे किंवा बाकी कोणत्या जिथे योगी ऋषी यज्ञ करतायत, राहतायत, तपस्या करतायत, त्या सगळ्यापेक्षा माझं महाल आज पवित्र झालेलं आहे, कारण का आज स्वतः भगवंत इथे आलेले आहेत। आणि ते म्हणतायत भगवंत कसे आहेत, कृतगिरा आणि कृतज्ञ। अक्रूर भगवंतांचे 2 गुण सांगतायत। एक आहे ऋतगिरा, काय ना वाच नाही, गिराला काय शब्द येतो, कुठे कुठे अभंगात अर्थ येतो, गिरा मतलब वचन, गळा, तो भगवंत आहेत ऋतगिरा, मतलब त्यांनी जे वचन दिले ते पालन करण्यात 2 वर्षांनी आलेले, आणि बाकी पण त्यांच्या अनेक लीलांमध्ये। सो भगवान इज ऋतगिरा एंड सेकेंड ही इज कृतज्ञ। आपने जो भी थोड़ा बहुत सेवा किया है, शायद आप भी भूल जाओ, पर भगवान कभी नहीं भूलेंगे। आणि अक्रूर काय मागतो, कुंतीने मागितलं होतं, कुंतीने काय मागितलं होतं मला आठवतंय का, वृष्णीषु पांडुषु धुरम छिंदी वृष्णीषु, काय मागितलं होतं, हा काय, माझ्या आसक्त्या ज्या आहेत, कुंती म्हणते माझी आसक्ती आहे, कुंतीची कोणाप्रती आसक्ती आहे, पांडवांची आणि हा ज्यात एक मातेंच्या रोल मध्ये ती म्हणते की माझी वृष्णी इज हर माहेर आणि पांडू इज हर सासर, तर ती म्हणते दोन्हीकडे माझी आसक्ती आहे, आणि काय करा भगवंता तुम्ही ते कापून टाका, हरी बोल। ये प्रार्थना भी थोड़ा हेवी हो सकता है। ये म्हणते आणि आपने कहा पे जो भी है आसक्ति पत्नी के प्रति, सॉरी जो भी है वो सब काटो, ऐसी प्रार्थना, देखो काटो ऐसी प्रार्थना कर सकते हो, पर जब तक जिंदा हो तब तक जवाबदारी नहीं छोड़ सकते। हाँ वो सीखा है यहाँ पे, आसक्ति काटो ये प्रार्थना 100% कर सकते हो, पर हम आसक्ति तो नहीं काटते, जवाबदारी काटने की तैयारी में बैठे रहते हो। तो ऐसे नहीं चलेगा। आसक्ति काटो ये प्रार्थना करना ही चाहिए, सबने करना चाहिए, माती लोग तो भी मैं बोल सकता हूँ, पर जवाबदारी काट दो ये नहीं हो सकता, ये करना पड़ेगा। सो हम देखते हैं जब तक अगर आपकी माता जी वो टी और मी जैसे नहीं व्यवहार करती तब तक प्रभुपाद के इसमें टी और मी जैसे व्यवहार नहीं करती तब तक जवाबदारी तो पालन करना पड़ेगा, नहीं तो आसक्ति तो काटने की प्रार्थना करनी चाहिए, उसमें कोई डाउट नहीं है, वो तो होना ही चाहिए। टी और मी आता काय बाबा जाऊ दे, चला ज्यांना माहिती आहे त्यांना ठीक आहे, ज्यांना माहिती नाही त्यांना
जरा थोडं गरम 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 काढा. हा प्रभुपादांचं आता आठवलं ते कॉमन है. सो वैसा अगर बातें व्यवहार करेंगे तो आप ऑफर दे सकते हो टी और मी वाली, पर उसमें भी ऑफर देने के बाद उन्होंने प्रभुपाद की पत्नी ने टी चुना था. हाँ, तो आपकी पत्नी ने भी टी चुनना चाहिए तो ये रहेगा. आप स्टेप ले सकते हो. तो वहां पे भी उनको एक चांस है सुधरने का. एनीवे दैट अपार्ट द पॉइंट इज यस, ये तो क्लियर है. और ऐसे नहीं कि खाली गृहस्थों का आ सकती है. यहाँ पे आगे कहीं तो आता है, हाँ एक जगह पे आता है, इवन अ साधु और सन्यासी हैज हिज अटैचमेंट नॉट एग्जैक्टली फॉर वाइफ फैमिली बट अदर फैमिली मेंबर्स, भाई पिता माँ. वहां पे आसक्ति साधु सन्यासी को क्या आसक्ति ऐसे अचानक नहीं उड़ जाती. हाँ उनकी पत्नी तो पत्नी की आसक्ति नहीं होगी, पर भाई है, पिता है, काका मामा है, वो आसक्ति तो साधु सन्यासियों को भी रहती है. यहीं पे कहीं था, मैं कल बोलने को भूल गया या आगे आ जाएगा. अपने नोट्स में लिखा हुआ है कहीं तो ये कथा में. सो इट्स नॉट एन आसक्ती ओनली विथ वाईफ, एव्हरीवन हॅज सम आसक्ती भौतिक लेवल नातेवाईकांच्या प्रती. फक्त पत्नींच्या प्रती नाही, सगळ्यांच्या प्रती असते. काका मामा आत्या भाऊ बहीण, जो कोण आहे. मुलगा मुलगी नाही, कारण का मुलगा मुलगी पत्नीशिवाय हो शकत नाही. सो जो भी है, सो ये आसक्ति तो है, मतलब यहीं पे कहीं पे लिखा था. सो ये फैमिली की आसक्ति काटो, जो अपार्ट इट्स अ सीरियस मैटर. कि ये इच्छा होने में कोई गलत नहीं है, उलट होना चाहिए ऐसे कहने में कोई गलत नहीं है. अभी नहीं है तो ठीक है, पर होना चाहिए. पर आसक्ति काटो मतलब जबाबदारी काटो, ऐसे 100% नहीं है. नाहीतर आईला सांगायचं आता, म्हणजे आई बाबा नाकाला पण ऐकलं, तुम्ही तुमचं बघा, तुम्ही तुमचं बघा. का सांगितलं आसक्ती कापा, आसक्ती कापा ते सांगितलं, आसक्ती कापा ते तुमच्या हृदयातली कापायची आणि जबाबदारी करायची. सो सेम थिंग विथ फैमिली मेंबर्स. आसक्ति तो काटना चाहिए, पर हाँ जवाबदारी क्या बांटना चाहिए. बांटना नहीं चाहिए. आसक्ति काटना चाहिए, जवाबदारी बांटना चाहिए. नहीं वो आपको करना है. तुम्ही काय म्हटले. पाळायची नाही तेव्हा वेगळं. ठीक है जो भी है. सो अभी करेक्ट कर लिया. सो एनीवे आकुरून पुढे प्रार्थना करतायत, जसं कोणतीने केली होती, की हे आमचं भाग्य आहे की तुम्ही आम्हाला दिसताय. काय भाग्य आहे. तुम्ही आम्हाला दिसताय. जे जे पण खूप कठीण आहे, दुर्मिळ आहे, मोठ्या मोठ्या ऋषीमुनींना ते प्राप्त होत नाही. तर कृपया काय करा, माझी आसक्ती जी आहे, कोणती आसक्ती, इल्युजरी आसक्ती, म्हणजे भ्रमित आसक्ती आहे. मला भ्रमामध्ये वाटतंय की माझी पत्नी आहे, ही माझी मुलं आहेत, आणि फक्त पत्नी मुलांप्रती नाही, ही माझी संपत्ती आहे, उसका भी काढ दो, सब डोनेट करतो. तो ही माझी संपत्ती आहे आणि माझी पोझिशन आहे, मी एवढा रिस्पॉन्सिबल आहे, घरातला सर्वात रिस्पेक्टेड व्यक्ती आहे, माझं सगळं घरात लोक ऐकतात, ये भी काटणं है. सब खाली एक ही चीज नाही काढणं आहे, टोटल पॅकेज काढणे काय. सो मी मोठा रिस्पेक्टेबल व्यक्ती आहे, मी हुशार आहे, मी काय, माझं एक घर आहे, आणि फायनली आय एम धिस, हे माझं शरीर आहे. अक्रूर म्हणतात ह्या सगळ्या आसक्त्या ज्या आहेत त्या प्लीज भगवंता तुम्ही आम्हाला दिसलेत ते ठीक आहे, दिसून काय फायदा. म्हणजे भगवान दिग्गवर ही आसक्ती हम काट नाही पाहिजे तो दिक्के काय फायदा. बरोबर ना. असं अक्रूर त्याप्रमाणे इंडिकेट करतायत. मी ही भाषा वापरली आपली, पण अक्रूर म्हणतात की तुम्ही दिसले हे दुर्लभ आहे, पण देन उसका रिझल्ट ये होना चाहिए. उसका भगवंता ने पाहिल्याचा रिझल्ट नहीं तो कौरवों ने भी देखा भगवान को, और बहुत सारे असुर कॉमन लोगों ने भी देखा, पर ये रिजल्ट नहीं आया ना. तो भगवान को देखा तो बहुत लोगों ने, पर ये रिजल्ट हमको चाहिए ऐसे अक्रूर प्रार्थना कर रहे. आणि भगवंतांनी स्मित हास्य करून भगवंत त्यांना आदर द्या, म्हणतात तुम्ही आमच्या गुरुप्रमाणे आहात, तुम्ही आमचे काय पॅटर्नल अंकल, बरोबर आलं, काका आहात. थँक्यू. आत्याचा भाऊ म्हणजे काका. नवीन शिकायला मिळालं. सो तुम्ही आमचे काका आहात. येस. आणि तुमच्यामुळे आमचं भगवंत म्हणतायत, कारण का ते सिनियर आहेत ना वयात. सो तुम्ही आमचं पालन पोषण करणारे आहात, आमचं रक्षण करणारे आहात. आणि अक्रूर तुम्ही कोण आहात, एक साधू व्यक्ती आहात, यू आर अ सेंटली पर्सन, असं भगवंत त्यांची स्तुती करतात.
आणि म्हणतात साधू व्यक्ती म्हणजे तो तिथे असतो ती स्थान तीर्थम कुर्वंती ते जसं युधिष्ठिर महाराज म्हटले तसं साधू जिथे असतात तेच तीर्थस्थान असतं, वेगळं काय तीर्थस्थान नाहीये. आणि आता कृपा देतात काही ठिकाणी, रिअल मर्सी. काय कृपा आहे? अक्रूरला कृपा देतात. त्याला म्हणतात माझं एक काम आहे ते करा तुम्ही, म्हणजे सेवा. थोडक्यात खरी कृपा इज टू गेट चान्स टू डू सम सेवा. आणि सेवा विथ रिस्पॉन्सिबिलिटी हे जास्त अजून कृपा आहे. एक जनरल सेवा करणे ठीक आहे, पण जबाबदारीपूर्वक सेवा करणे हे अजून चांगलं आहे. जनरल सेवा करणे पण चांगलं आहे, पण जबाबदारीपूर्वक सेवा करणे हे अजून चांगलं आहे. सो ते म्हणतात की बघा हस्तिनापूरला जा तुम्ही. कोणाला सांगताय? अक्रूरला. आधी कंसाने अक्रूरला वृंदावनला पाठवलं, तर कंस तर मेला आणि आता राजा उग्रसेन झालेत आणि कृष्णा इज वन ऑफ द मेन पर्सन इन इज काय मिनिस्टर और वॉट एव्हर मे बी. सो कृष्ण अक्रूरला सांगतात की तुम्ही आता हस्तिनापूरला जा. अक्रूर काका झाले बरोबर. परत एकदा कन्फ्युजन. कोणती हत्या झाली म्हणजे ते एका बहीण भाऊ. काका हत्या बहीण भाऊ ना. हो. थोडक्यात सांगतायत बहिणीकडे जा, कारण का कुंती हस्तिनापूरला आहे आणि तिथे पांडू मेलेले आहेत. आणि पांडवच्या मृत्यूनंतर, आणि पांडू मेले तेव्हा पांडव खूप छोटे होते, लहान लहान मुलं होती अगदी. म्हणून तेव्हा इवन दो द्रोणाचार्य नाही, धृतराष्ट्र इज नॉट क्वालिफाईड, पण एक तात्पुरती अरेंजमेंट म्हणून पांडव मोठे होईस्तोवर म्हणून धृतराष्ट्रांना राजा बनवलं होतं. पण आता काय होतं, पांडव मोठे झाले. सो आणि धृतराष्ट्राने ते राज्य परत तुम्ही केअरटेकर आहात ना. सो तुम्ही मोठे झाल्यावर म्हणजे आजकालच्या लिगल 18 वर्ष झाल्यावर आपोआप म्हणजे तुम्ही कोणत्या लहान मुलींच्या नावाने काय प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट केले असतील तर तुम्ही गाडी नसता, पण 18 वर्ष झाल्यावर आपोआप ते त्याच्या नावाने होऊन जातात. मग तुम्ही काय करू शकत नाही. तर ते आजकाल ते लिगल सिस्टम झाली. पण तसं धृतराष्ट्राने पण केलं पाहिजे होतं की जेव्हा पांडव त्याला माहिती पाहिजे, म्हणजे माहिती होतं पण पाहिजे होतं की मी फक्त तात्पुरता केअरटेकर आहे. खरे ह्याचे मालक आहेत पांडव, पण ते छोटे म्हणून मी केअरटेकर आहे. तर जेव्हा पांडव मोठे झाले, ऑलरेडी झाले होते आता, तर धृतराष्ट्राने स्वतःहून राज्य परत पांडवांना द्यायला पाहिजे होतं, पण त्यांनी दिलं नव्हतं. आणि उलट पांडवांना मारायचे प्रयत्न चालू होते दुर्योधन आणि इत्यादींकडून. तो कृष्ण म्हणतायत की आमचे नातेवाईक आहेत, म्हणजे बुवा आत्या कुंती आहे, त्यांना जाऊन बघा. बाकी आमचे फ्रेंड आहेत पांडव, त्यांना बघा की ते कसे, त्यांचं म्हणजे उनका हाल हवाल क्या आहे. काय म्हणे मराठी? हालचाल नाही हो. परिस्थिती कशी आहे, कसं त्यांचं चालू आहे, बरं चालू आहे ना, असं जाऊन बघून या, ऑब्झर्व करा व्यवस्थित, आणि मला येऊन रिपोर्ट द्या. परत तेच भगवंतांना रिपोर्टची गरज नसते, पण उद्धवला सांगितलं, अक्रूरला सांगितलं. सो ह्याचा करता आणि अक्रूर लगेच खुश झाला. ते म्हणतात आता धृतराष्ट्र असा का वागत होता, इथे त्याला सांगतात वीक माइंडेड. वीक माइंडेड मतलब उसका जो मन था, बुद्धि था, वो कमजोर था. स्ट्रॉंग माइंडेड म्हटलं हमको धृतराष्ट्र म्हणतो मला माहिती आहे हे चांगलं आहे, पांडव राजा बनणे चांगलं आहे, कौरव राजा बनणे चांगलं नाहीये, पण मी काय करू शकत नाही. दॅट इज वीक माइंडेड, कमजोर मनवाला. तर जाऊन बघा की धृतराष्ट्र व्यवस्थित वागतोय का नाही. व्यवस्थित मतलब इक्वली, सम. चांगलं चांगला मतलब क्या, पांडव को फेवर करो ऐसे नाही, सगळ्यांना समदृष्टीने तो वागतोय का नाही असं पाहून या. आणि लगेच हे मिळाल्यावर अच्छा हे सांगितल्यावर कृष्ण, बलराम आणि उद्धव, सो आचार्य सांगतात की या प्रकारचं आयुष्य, दिनचर्या भगवंतांची जोपर्यंत ते कुठे होते, मथुरेला होते, तोपर्यंत ती चालू होती. कोणाकडे जायचं, मॅनेज करायचं, कोणाला इकडे पाठवायचं, कोणाला तिकडे पाठवायचं. सो ही वॉज लाईक राज्य चालण्याची क्रिया चालू होती काही दिवस. अर्थात काही दिवसानंतर मग जरासंध आक्रमण करायला चालू करेल. सो अक्रूर, आता आजचा चॅप्टर आहे थोडासा उरलेला, अक्रूर विजिट्स. हा नाही ते माहिती आहे, मी वेळ बघतोय आणि किती लेक्चर झालं ते बघतोय. ओके.
ओके वो छोटा अक्षर है तो थोड़ा ब्रेक. सो एनीवे अपना मोटामोटी होने को ही आगे समय पे है. सो 7 से 9 बोला था पण मोटामोटी 8:30 तर नाही 8:30 पर्यंत संपणार आहे आपलं. सो यस अक्रूर हस्तिनापूरला आले आणि आल्यावर ते एक एक करून एकेकांना भेटले. पहिलं प्राथमिक भेट, डिटेल भेट नाही, प्राथमिक भेट घेतली कोणाकोणाशी. हा पांडव, कुंती महाराणी, अजून धृतराष्ट्रला पण भेटले. यस आणि भीष्म. अभी याद करो कृष्ण लीला से बाहर आ जाओ अभी महाभारत में. और कौन कौन था हस्तिनापुर में? हाँ विदुर, थैंक यू, वंडरफुल. द्रोणाचार्य, कृपाचार्य, यस सब लोग थोड़ा मथुरा वृंदावन से अभी हस्तिनापुर में आ रहे हैं. और कौन? दुर्योधन नाही भेटले की असं ऍटलिस्ट मेन्शन तरी नाही. भेटले असतीलही पण भागवतमध्ये तरी मेन्शन नाही. एकच नाव राहिले, बाकी सगळे तुम्ही घेतले. म्हणजे तुम्ही मी घेतले. अश्वत्थामालाही भेटले, द्रोणपुत्राला. दुर्योधनलाही भेटले असतील पण ऍटलिस्ट इथे तरी नाव नाही. और दुर्योधन इज होपलेस केस म्हणून भेटले नसतील यावेळी. बाकी त्यांना थोडं समजू शकतो, त्यांना काय चर्चा करू शकतो. आई डोंट नो, ये स्पेकुलेशन है पर जो भी है एटलीस्ट नाम तो नहीं लिखा है. पर नाम नहीं लिखा मतलब नहीं, ऐसे नहीं लिखा है मतलब वो यस. नाम लिखा है वो 100% भेटले. नहीं लिखा है मतलब हो ही सकता है नहीं. इसके अलावा भी बहुत लोग ऐसे नहीं. हम वो काय तो हे गीतेत नाव आहेत ना सेनापतींचे, तो सबको मिले एक्चुअली क्योंकि उनको टोटल पिक्चर देखना था. कृष्ण ने टोटल पिक्चर देखने को भेजा था कि क्या चल रहा है हाल हवाल हस्तिनापुर में, पांडवों के साथ, लोगों के साथ कैसे व्यवहार कर रहे लोग. तो काफी लोग को मिले आणि सगळ्यांना विचारलं, नमस्कार केला, कसं चालू आहे फॅमिली, कसा तुमचा उद्योगधंदा चालू आहे, जे चर्चा असतात त्या सगळ्यांबरोबर केलं. आता इथे परत आलंय म्हणजे आपण काळगणना पण करतो ना भगवंतांच्या लीलेतली. सो इथे सांगितलेले शास्त्रात खास करून भागवतामध्ये की अक्रूर स्टेड इन हस्तिनापुर फॉर सेवरल मंथ्स. मतलब पूरा उनको डिटेल से क्या चल रहा है क्या नहीं, ऐसा नहीं कि गेले 1-2-4 दिवस बैठले कैसा है काय है आणि आले. नो, पूरा उनको पढ़ाई करने का था, पूरा देखने का था कि कैसे चल रहा है फर्स्ट हैंड. सो अनेक तो उसमें अभी हम देख सकते कि उसमें मोटामोटी और एक साल अक्रूर का जाने में बहुत महीने वहां पे रहे आणि मग परत आले. तर त्याच्यात पण एखाद वर्ष, साधारणपणे एखाद वर्ष, पहिलं एखाद वर्ष गेलं आई वडिलांना प्रसन्न करण्यात, एखाद वर्ष नाही तर 5-7 महिने तरी, आणि संदीप मुनींच्याकडे. दुसरं एखाद वर्ष त्यांचं काम चालू होतं पण उद्धव वृंदावनला आलेले होते. एखाद वर्ष नाही तर 8-10 महिने तरी. आता तिसरं अक्रूरजी हस्तिनापूरला गेले. तो पण कृष्ण आपलं नियमित आयुष्य जगताय, रेग्युलर रुटीन, पण इव्हेंट्स वाईज. सो वर्ष नसेल तर 8-10 महिने तरी या सगळ्यांमध्ये गेले प्रत्येकामध्ये. सो आपण काय थोडं आपली ह्या पर्पज आहे की आपण काळगणनेनुसार जातोय भगवंतांच्या. तो म्हणून हे थोडंसं मी सांगितलं. आणि कुंती महाराणीला ते भेटतात आणि कुंती पहिल्यांदा सांगते अक्रूरला ऐकायचं पण आहे आणि पाहायचं पण आहे. हिअर ऑल्सो अँड ऑब्झर्व. सो कुंती सांगते की धृतराष्ट्राचे कसे वाईट हेतू आहेत. एक तर राज्य तर त्यांनी द्यायलाच पाहिजे होतं पांडवांना, तो पॉईंट झाला. पण तेवढंच नव्हे तर त्याचे ईर्षालू, द्वेषी पुत्र दुर्योधन इत्यादी ह्यांच्या प्रभावाखाली ते सगळे लोक राज्य तर देतच नाहीयेत पण पांडवांना मारायचा प्रयत्न करतात. तर ईर्षा द्वेष कसली होती त्यांना की कौरवांना ईर्षा होती की पांडव आहेत ते जास्त शक्तिशाली आहेत. लहानपणी तुम्ही ऐकलं असेल, एकदा सारे कौरव झाडावर होते तर भीम गेला तिथे. तसं म्हणायचं तर मुलांच्या मस्तीमध्ये पण थोडंसं खुन्नस भीमाच होता. युधिष्ठिर अर्जुन वेर लाईक न्यूट्रल, पण भीमामध्ये थोडंसं खुन्नस होता. तर सगळे पांडव झाडावर खेळत होते. तर भीम गेला खाली आणि गदा झाड हलवलं. सगळे पांडव कौरव झाडावर खेळत होते 100च्या 100 आणि भीम खाली गेला आणि असं हलवलं आणि सगळे कौरव टपाटप पिकलेल्या आंब्यांसारखे खाली पडले टपटप करत. सो त्या सगळ्या कौरवांना खूप राग वाटला होता. त्यांनी तेव्हा त्याच्यानंतरच वाटतं त्यांनी ते विष द्यायचा प्लॅन केला. सो लाईक दॅट. सो वी सी थोडासा चलता था कौरव पांडव के बीच में, खास करके भीम के साइड से. युधिष्ठिर वगैरे ऐसे नहीं करते थे, वो धर्मराज थे. सो एनिवे, सो त्या पांडवांकडे त्यांचा लोकांमध्ये प्रभाव लोकांमध्ये जास्त प्रसिद्ध होतोय. सो कोण म्हणते की अरे लोक म्हणजे
थोडक्यात इलेक्शन झालं तर पांडव जिंकले असते पण कौरव इलेक्शन होऊ देत नव्हते. मनापाचं पण 8 वर्ष झाले नाहीत इलेक्शन. मुंबई म्युनिसिपालिटी क्लासिकल केस 8-8 10 चालू हुआ नहीं इलेक्शन, उसका बहुत रीजन से अलग, पण जो भी है. सो इलेक्शन झालं असतं कोण जिंकलं असतं? हा, हे कौरवांना माहिती होतं आणि किती करून ते उलट होत नव्हतं, म्हणून ते इलेक्शन होऊ देत नव्हते. जसे आजकाल चलता वैसे ही तब भी चल रहा था. आणि त्यांना खूप राग येत होता की असं कसं, आम्ही का नाही फेमस, पांडवांकडे जास्त स्किल्स का, पांडव जास्त शूरवीर का, आणि पांडव जास्त नम्र पण का. त्याचा पण प्रॉब्लेम, आम्हाला नम्र का बनता येत नाही. नम्र बनणं इझी बात नाहीये. तर पांडव के सब था. आणि तर कुंती, विदुर ह्यांनी अक्रूरला हे सगळं सांगितलं की कसं त्यांनी विष देऊन मारायचा प्रयत्न केला, आगीत पाठवून मारायचा प्रयत्न केला. ऍक्च्युली हे जगातली ही स्थिती आहे. आपल्यापेक्षा चांगलं कोण असेल तर त्याला त्याचा सहन करणं. मी आर्टिस्ट आहे आणि तो सिंगर आहे, मला काय नाही, किती चांगला सिंगर असू दे, कारण का मी तर पेंटर आहे, आर्टिस्ट आहे. पण दुसरा कोण आर्टिस्ट आला तर मात्र एकदम ठीक आहे बांधून आहे. सो हे भौतिक जगतातला स्वभाव आहे की आपल्यापेक्षा चांगला कोण असेल आपल्या क्षेत्रातला तर त्याला थोडं सहन करणे कठीण जातंय. सो एनिवे, तर ये जो ईर्षा है, लोभ है, ये अपने को अंधा बना देता है. आपण ऐकलं ना, कामांध, क्रोधांध, तसं ईर्षांध पण आहे. ईर्षामध्ये जे खरं आहे, जे वस्तुस्थिती ती आपल्याला दिसत नाही. तो खरा भक्तांनी आपल्या आयुष्यात प्रामाणिक पाहिजे. दुसरा भक्त आपल्यापेक्षा चांगला सिंगर आहे, नो प्रॉब्लेम. दुसरा भक्त आपल्यापेक्षा चांगला कुक आहे, इट्स ओके, वी शुड बी हॅपी ॲक्च्युली. ॲक्च्युली एक नेक्स्ट लेवल आहे की वाईट नाही वाटलं पाहिजे. दुसरी पुढची लेवल आहे की दुसरा भक्त आपल्यापेक्षा कोण चांगला असेल तर आपण आनंदात पाहिजे. वंडरफुल, हा माझ्यापेक्षा चांगला वाजवतो, चांगला गातो, चांगला बोलतो, जास्त त्याला श्लोक पाठ आहे किंवा जे काय असेल ते, किंवा चांगल्या प्रकारे एकदम ऑर्गनाइज पद्धतीने सेवा करतो. आपल्यापेक्षा जे काही कशात चांगला असेल तर वी शुड बी व्हेरी हॅपी. दॅट इज ॲक्च्युली रिअल कृष्ण कॉन्शियसनेस. आणि हे पाहून कुंतीदेवी आलं. कुंतीदेवी आपल्या भावाला विचारते, काय विचारते? नातेंदू येस, योगिता माते काय विचारते? तुमको बरोबर वाजवलंय. कुंतीदेवी आपल्या भावाला काय विचारते? तिथले सगळे कसे आहेत? आता तिथले सगळ्यांना काय काय म्हणावं मला आठवत नाही, पण जे काय म्हणजे नातेवाईकाच्या रूपात काय म्हणावं असं. म्हणजे आता माताजी, भाऊ, म्हणजे थोडक्यात आई वडील, भाऊ बहीण, त्यांची मुलं वगैरे जे कोण टोटल जे कोण आहेत ते कसे आहेत ते विचारते. भाऊ बहीण, पुतणे, लहानपणचे तिचे लहान गर्लहुडचे फ्रेंड्स, लहानपणच्या तिच्या मैत्रिणी कशा आहेत, हे सगळं त्यांना आठवण येते का आमची अजून. असं सगळं कोणती एकदम आता भावनात्मक आहे. आणि पुढे म्हणते की माझा भाचा कोण? कृष्ण, तो आपल्या आत्याचं आठवण काढतो का कधी? आठवण येते का? या इथे मेन्शन आहे. आणि म्हणतायत की आता मी इथे खूप त्रासामध्ये आहे, जसं की सगळ्या सिंह नाही लांडगे सगळ्या लांडग्यांनी एखाद्या हरणाला घेरलं असेल तसं इथे सगळे लोक कुंतीला मारायला नाही पण माझ्या मुलांना मारण्याकरता अगदी काय म्हणतात आतुर आहेत, आणि त्यांच्यामध्ये आम्हाला राहावं लागतंय. तर तेव्हा ती प्रार्थना करते भगवंतांनाच. कुंती बोलते अक्रूरशी पण प्रार्थना करते, कृष्ण कृष्ण महायोगेन विश्वात्म. आता प्रार्थना करते भावनात्मक, पण प्रार्थना आहे तत्वज्ञानात्मक. विश्वात्मन, विश्वभावना. म्हणते की माझ्या भाच्याला प्रार्थना द्या, पण भाच्याला काय म्हणते? तू विश्वभावन आहे, तू विश्वात्मा आहे, अशी ती प्रार्थना करते. आणि म्हणते की मी आणि माझे मुलं इथे खूप धोका नाही, काय म्हणूया, धोका आहे पण कष्ट नाही, कष्ट पण आहे पण जे काय खूप कठीण परिस्थितीमध्ये आम्ही इथे आहोत, आणि मी तुम्हाला प्रार्थना करते. अशा प्रकारे कुंतीचं काय होतं, अगदी एवढ्या भावना पण आहे. प्रार्थना करते फिलॉसॉफिकल, पण भावना आहे. सो शी स्टार्ट्स कृष्णाची आठवण येऊन
आपल्या भाच्याची आठवण येऊन, सगळ्या घरच्यांची आठवण येऊन शी स्टार्ट्स क्राईंग. हरिपूर बाहेरच्यांची आठवण आली की डोळे भरून येतातच. बरोबर का नाही? व्हायला पण लागतात. तर आजकाल तसं होत नाही का बरं? आजकाल दिन रात चालू आहे ना मोबाईल पे. दिन रात चालू आहे, तर कसली बाहेरच्यांची आठवण चली रहा. पण पहिले कैसे था, एक दो उस समय में तो मोबाईल तर सोडा, लँडलाईन पण नाही, तार पण नाही. कधीतरी 2-4 वर्षात एखाद कोण असा आला गेला तर देन इट वॉज लाईक रिअरली सेपरेशन. आजकाल काय उठलं असं, काय कशी आहे, कुठे गेला, तिथं असं झालं, जो बी आहे. सो आणि ती खरोखर आता डोळे भरभरून रडायला लागली. एनिवे, अक्रूरनी पण तिला एक भावाप्रमाणे चांगलं सांत्वना केली आहे. ऑल दिस थिंग्स, लेट्स मूव्ह अहेड. अक्रूर सांगतात विदुरला आणि कुंतीला की हे कुंती, तुझी जी मुलं आहेत ती कोण आहेत? ती देवतांची पुत्र आहेत. तर त्यांना तसं कोणी, भले तुमची परिस्थिती खूप विकट आहे, पण त्यांना कोणी मारू शकणार नाहीये. डोंट बी अफ्रेड. म्हणतात हा धृतराष्ट्र आहे. धृतराष्ट्र प्रॉब्लेम काय होता? तो आपल्या मुला, आता कलियुगात हा प्रॉब्लेम वाटणार नाही, कलियुगात म्हणजे हे बरोबर आहे. आपण धृतराष्ट्राचा प्रॉब्लेम सांगतोय, पण तो कलियुगातल्या लोकांना प्रॉब्लेम वाटणार नाही. ते तो बरोबर आहे, नॉर्मल आहे. प्रॉब्लेम काय होता की तो आपल्या मुलांशी जास्त आसक्त होता. पण इथे सांगतायत की अ किंग, हे बी कलियुग में नॉर्मल आहे. किंग शुड हॅव इक्वल विजन फॉर एव्हरीवन. तेव्हाच त्याची स्तुती होते, नाहीतर लोक त्याची निंदा करतात. तर अक्रूर म्हणतोय आता हे सगळं झाल्यावर शेवटी निघायच्या आधी जाऊन नमस्कार केला त्याने धृतराष्ट्रांना, सगळ्यांना भेटले. पण आता निघायच्या आधी ते धृतराष्ट्राशी थोडंसं बोलण्याकरता जातात आणि नंतर ते परत निघतात. तरी बाकी सगळ्यांशी भेटले, पाहिलं काय घडतंय काय नाही, कुंतीशी चर्चा, सगळ्यांशी भेटले. आता शेवटी ते धृतराष्ट्राला म्हणतात, भेटायला जातात आणि म्हणतात, धृतराष्ट्र, मी जे बोललो होते की तुझ्याकडे राज्य हे केअरटेकर म्हणून आहे वगैरे, जे ऑलरेडी आपण बोललो, सो आय डोंट रिपीट दॅट. आणि पुढे ते सांगतायत की राजाने आपल्या सगळ्या प्रजाला समान दृष्टीने वागवलं पाहिजे, तर त्याला सन्मान मिळतो. आणि भेदभाव वागवलं तर लोक त्याची निंदा करतात आणि तो राजा पण नरकात जातो. आणि सो म्हणून तुला सांगतोय की तू पांडवांना आणि कौरवांच्या प्रती समान दृष्टी ठेव. धृतराष्ट्रचा प्रॉब्लेम तर सांगितला, तो आपल्या मुलांप्रती खूप जास्त आसक्त होता आणि त्याला ते कळत नव्हतं की मी चुकीचं वागतोय. पण आता आपण म्हणलं आय लाईक इट. फक्त भगवंत दिसून नाही, काय करेल तो. धृतराष्ट्र म्हणतो तुम्ही जे सांगताय ते खूप छान धृतराष्ट्राकडे चांगला उपदेश देणाऱ्यांची कमी नव्हती. अक्रूरने दिला, विदुर पण होते, बाकी पण बरेच होते. धृतराष्ट्राकडे चांगला उपदेश देणाऱ्यांची कमी नव्हती. सॉरी, भरपूर होते. पण तो म्हणतोय की तुमचा उपदेश खूप छान आहे, पण आता हे सगळं भगवंतांनी नियोजित केलेलंच आहे आणि भगवंतांनी ते आता ऑलरेडी काय म्हणूया चालू पण केलेलं आहे, जे घडणार आहे ते. तर मी काय करू शकत नाही. दोघांमधलं वैर आणि एका प्रकारे शेवटी महाभारत युद्ध हे आता भगवंतांनीच नियोजित केलं म्हणतात. सो हे खूप इझी आहे. आपण गडबड करत असते, आपण ब्लेम कोणावर देत असतो, दुसऱ्यांपेक्षा भगवंत होतो. ये भी कलयुग में भगवान के पर गड़बड़ तो आप कर रहे हैं, आप नहीं चेंज हो रहे, सुधार नहीं रहे. चेंज मतलब सुधार नाही. तर इथे धृतराष्ट्र म्हणतो आता काय करणार, भगवंतांचं नियोजन आहे. नुसतं नियोजन नाही, भगवंताने त्याला कार्यवाही पण केलेली. पुढील कार्यवाही करावी. तर भगवंताने कार्यवाही चालू पण केलेली आहे. आता म्हणजे काय, भगवंताच्या समोर आपलं काय, तो म्हणतो भगवंताच्या समोर कोणाचं काय चालू शकतं, तुमचं मग आमचं काय चालणार. सो ऑल्दो ही नोज की मी चुकतोय, पण तरी पण तो कबूल करतो, पण त्याचा संपूर्ण दोष स्वतःवर घेण्यापेक्षा भगवंतांवर तो एका प्रकारे सोपवतोय. इथे सांगतायत इम्पॉर्टंट, ऐका. ते म्हणतायत कोण कोणाला सांगते, अक्रूर धृतराष्ट्राला सांगतोय पुढे. ते एक मिनिट, सॉरी इम्पॉर्टंट पॉइंट आहे. धृतराष्ट्राचा होल प्रॉब्लेम होता की तो आपल्या मुलाचे जास्त आसक्त होता. एक्सेसिव्ह आसक्त असणार, नॉर्मल आहे, पण भेदभाव करून आसक्त होता.
आणि त्याच्यामुळे त्याचं पतन होत होतं. त्याला खूप लोक होते त्याला चांगले सांगणारे, पण तो पालन करू शकत नव्हता. हं. तर इथे सांगतात आचार्य, एखाद्याला प्युअर इंटेलिजन्स आणि क्लिअर विजन असेल कधी, जेव्हा हिज माइंड अँड हार्ट आर प्युअर. माइंड अँड हार्ट आर प्युअर म्हणजे काय ते सांगतायत, जेव्हा आपण कोणालाही, जसं नमे द्वेष्योस्ती न, काय ते गीतेतलं श्लोक आहे, नाही, समम सर्व भूतेषु नमे द्वेष्योस्ती न प्रिय. भगवंत सांगतात मी कसा आहे, मी सगळ्यांना समान आहे, कोणाला एक्सेसिव्ह फेवर पण करत नाही आणि कोणाला मुद्दामून द्वेष पण करत नाही. तर या प्रकारे ते सांगतात की नमे द्वेष्योस्ती न प्रिय. तर म्हणतात हे प्युरिटी पाहिजे. प्युरिटी मतलब किसमें भी भेदभाव नहीं, ये मेरा लोग है, मेरे इनके साथ, म्हणजे भक्तों में भी कभी हम कर सकते हैं, ये मेरा है, मेरा इनके साथ जमता है, नहीं. हाँ, हमको सबको समान भावना में देखना चाहिए, इक्विपॉइज्ड. आणि का बरं पाहिजे तसं, त्याचं फिलॉसॉफिकल का पाहिजे असं सगळ्यांना समान. ते म्हणतात बघा, तुम्ही भेदभाव केला, हे माझं, हे माझ्या, त्या नाही माझ्या, ह्या अशा परक्या वगैरे जो भी आहे, या जगात सगळं टेम्पररी आहे. म्हणतात तुम्ही म्हणताय हा माझा काका आहे, तो ह्याला मी फेवर करणार, हा माझा चुलत आहे, त्याला मी फेवर करणार नाही. पण ह्या जगात म्हणतात सगळं टेम्पररी आहे. तुम्ही जे रिलेशन म्हणतायत ना, हे सगळे टेम्पररी आहेत, कोणच कायमचं राहणार नाहीये. हा, सगळ्यांचा मृत्यू हा फिक्स आहे. त्या टेम्पररी नातेसंबंधांकरता तुम्ही नातेसंबंधांच्या परत जबाबदारी पार पाडा, पण त्याकरता तुम्ही भेदभाव का करताय, असा भेदभाव करून पापाच्या मार्गावर का आचरण करताय भेदभाव करून. सो ते आणि ते पुढे सांगतात की जो जसा वागेल असा भेदभाव करून जो पापांच्या मार्गावर चालेल त्याला आपापल्या कर्मांची फळं नक्कीच मिळणार आहेत. लक्षात ठेव धृतराष्ट्र. सो आणि म्हणून धृतराष्ट्र काय करत होता, आपल्या मुलांशी जास्त आसक्त होता, म्हणून त्यांच्या पाप कार्याला सपोर्ट करत होता, चुकीच्या वागणुकीला तो सपोर्ट करत होता. तर अक्रूर म्हणतो बघा, त्याच्या चुकीच्या वागणुकीला तुम्ही सपोर्ट केला तर तुम्हाला पण वाईट कर्माचे रिझल्ट. हा, हे लक्षात ठेवा. हा, आपण दुसऱ्यांना सपोर्ट करतो कारण तू जे चूक करतोय धृतराष्ट्र, कोणाकरता करतोय, हा, पोरांच्या भल्यासाठी. पोरांना भले संपत्ती मिळेल पण वाईट कर्म हा तुला मिळतील. तुम्ही आणि मुलं काय आयुष्यभर जे कायमचे या जगात नाही, मृत्यू आला की संपलं, ते मुलांचा आत्मा कुठे गेला, तुमचा कुठे गेला. सो अक्रूर सांगतायत कधी पण कोणत्या पण माणसाने, भले तो आपले नातेवाईक असतील, अगदी जवळचे नातेवाईक असतील, त्यांना वाईट कार्य करताना, चुकीचं कार्य करताना आपण सपोर्ट करता कामा नये. हे इथे सांगतात. कारण का काय होईल का, काय म्हणतात, ओके, हा इथे मी लिहिलंय, आपण का सपोर्ट करतो, हे माझे लोक आहेत, हे माझे काका आहेत, माझे मामा आहेत, माझे मित्र आहेत, त्यांना म्हणून त्यांना वाईट कार्य केलं, चुकीचं केलं आपण त्याला डोळे झाक करतो, असं आपण वागतो. होतं काय, माझे लोक आपल्याला सोडून निघून जातात, म्हणजे मरायच्या आधी किंवा मरताना तरी. द्वापार युग में मरताना सोडतात, कलियुग में आधीच सोडून देतात जिवंत असताना. सो द्वापार युगात कमीत कमी मरताना सोडत होते मृत्यूच्या रूपात, पण कलियुग में आम्हीही सोड देते 2-4 साल में. पण जो भी है, इथे सांगतायत की आपण त्यांना चुकीच्या कार्यात सपोर्ट करतो कारण का आपल्याला वाटतं हे माझे आहेत, पण ते तो सोडून जातात मरताना किंवा आधी काय असेल ते. पण आपल्याला वाटतं वाईट कर्म त्याचे आहेत, पण ते तुम्हाला धरून ठेवतात. सो जिनको आप मेरा कह रहे हो वो लोग आपको छोड़ के चले जाते हैं और बोल रहे कर्म उसके हैं, वो कर्म आपको पकड़ के बैठ जाते हैं. ये दुनिया का नियम आहे. हा, दुसऱ्यांना वाईट कर्मात सपोर्ट केलं तर ते लोक तुम्हाला वाटतं हे माझे आहेत, ते सोडून जातात, आणि तुम्हाला वाटतं कर्म त्यांचे आहेत, हा, ते तुम्हाला पकडून भेटतात. ते वाल्या कोईला आपण नारदमुनी म्हटले होते जाऊन घरच्यांना विचारून. तो समथिंग लाइक दैट. बुरे कर्म आपको रखते, अगर आप बुरे कार्यों में दूसरे को हेल्प करते हो, तो सपोर्ट करते हो तो. सो येस, मग शेवटी हे सगळं ऐकल्यावर होतं असं म्हणतो हे सगळं बरोबर आहे, मी ऑलरेडी म्हटलंय, पण मला काही जमणार नाही. आणि मग तो भगवंतांवर, तो इथे मी ऑलरेडी पडलोय हा पॉईंट, पण तो म्हणतो की आता काय करणार,
भगवंतांनी हे चालू केलेलं आहे. आता हे घडणारच आहे, कारण का भगवंतांनी आता ह्याला सुरुवात करून दिलेली आहे. अल्टिमेटली तो सांगतोय, अल्टिमेटली भगवंत इज कंट्रोलर इज टेलिंग. पण ऍक्च्युली आपले आचार्य सांगतात नो, दिस इज अ डेंजरस अँड फॉल्टी थॉट. धृतराष्ट्र हॅड टू इम्प्रूव्ह अँड चेंज हिमसेल्फ. सो भगवंत म्हणतायत मी कोणाचे पाप कर्म घेत नाहीत, न दत्ते कशाचित पापम. मी कोणाचे, भगवंताने कार्य चालू केलं असेल तरी त्यात तुम्ही पाप केलं तर ते तुम्हालाच येणार आहे. आणि धृतराष्ट्र पण असं म्हणतो आणि शेवटी म्हणतो की मला असं समान दृष्टीने वागणं काय जमणार नाही. तो अक्रूर को भी कन्फर्म हो जाता है की धृतराष्ट्र बदलने वाला नहीं है. और अक्रूर वापस येतात कुठे, मथुरेला. आणि काय करतात, कृष्णाला रिपोर्ट देतात. ऑल्दो कृष्ण न्यू एव्हरीथिंग. आणि सांगतात की धृतराष्ट्राचं वागणूक अशा प्रकारे आहे. सो यस, पहिला क्लास बिफोर टाइम. किती वाजले, 8:22. वंडरफुल. 40 मिनिटं बिफोर टाइम. मग दुपारी ते थोडंसं लवकर चालू करूया, बघूया. व्हॉट्सअपला मेसेज येईल. म्हणजे आपला 11चा टाइम आहे ना, आणि 11 चालू करू. नाही लवकर, मग लंच येणार, मग क्लास. एनिवे तुम्ही रेकॉर्डिंग थांबवून घ्या. सो एनिवे